महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बाठे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11:30 वाजता भोर वेल्हे तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते खेड शिवापूर टोल नाक्यावर जमले। त्यांनी राज ठाकरे जिंदाबादच्या घोषणा देत टोल वसुली बंद पाडली। हे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन बाठे यांनी केले, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार येथील टोल नाका इतरत्र हलवावा, या मार्गावरील प्रोजेक्ट संदर्भात फलक लावावा आदी मागण्यांचे निवेदन बाठे यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी साळुंके यांना देण्यात आले। यावेळी बोर तालुका मनसे अध्यक्ष आणि माजी पंचायत समिती सदस्य विलास बोरगे, वेल्हा तालुका अध्यक्ष दिगंबर चोरगे, वेल्हा पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर, पुणे शहर अध्यक्ष बाळा शेडगे, नगरसेवक रुपाली पाटील, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, विकास दांगट तसेच बोरवेल्हा तालुक्यातील मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगितल्याप्रमाणे की हे सगळे जे डॉक्युमेंटरी आहे ते खरं सांगतात की नाही आधी बघितलं पाहिजे। 24 वर्ष लोकांना चालवण्या देण्यापेक्षा केंद्र सरकारने स्वतःची व्यवस्था घ्यावी आणि ते हा जो पैसा आहे हा खरंच सरकारला मिळावा आणि मग त्यातनं त्यांनी विकासाची कामं करावी। आता तुम्ही जर बघितलं तर यांनी बीओटी तत्वावर दिलेलं आहे, यांची अक्षरशः लूटमार चाललेली आहे। यांना वेळोवेळी जरी निवेदन दिलं, आंदोलन जरी केलं तरी यांनी खोट्या तक्रारी 395 दरोडेखोराच्या या आंदोलन करणाऱ्यांवर टाकलेल्या आहेत। त्याच्यामुळे हे पैसे वसूल जरी झाले तरी ते म्हणजे 100 उदाहरणार्थ 100 कोटी एखाद्या प्रोजेक्टला खर्च झाला असेल तर त्याच्याऐवजी 900 कोटी लोकांकडनं घ्यायचे, ही कोणती पद्धत आहे? आणि ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे। खर्च वसूल झाल्यानंतर इथला टोल हा त्वरित बंद झाला पाहिजे होता। मागही आम्हाला आश्वासन देण्यात आलं की हा टोल नाका पुढे ढकलण्यात येणार आहे, पुढे ठेवणार आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही। आंदोलन केलं की एक दिवस बंद ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सुरळीतपणे टोलची वसुली बेकायदेशीरपणे चालू असते। 24 वर्ष टोल बसणार आहे। त्या सरकारच्या ज्या काही गोष्टी चुका झालेल्या त्या सरकारने सुधारावा ना, म्हणून तर आम्ही सरकारच्या नावाने पण ओरडतोच आहे ना। आजपासून टोल बंद केला पाहिजे त्यांनी जर टोल बंद केला नाही तर ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्यात। केंद्र शासनाकडे त्यांना काय प्रस्ताव पाठवायचे, काय करायचं, सगळ्या प्रोसिजर कराव्यात, पण आजपासून टोल हा बंदच झाला पाहिजे। जर टोल बंद झाला नाही तर पुढच्या होणाऱ्या सगळ्या परिणामाची जबाबदारी इथल्या टोलवाल्यांची। आंदोलनाप्रमाणे आम्ही आता ते केंद्र शासनाचं जे धोरण आहे हे बीओटी तत्वावर बांधण्याचं, तर केंद्र शासनानं आधी आंदोलन त्यांचं हँडओव्हर करून केंद्र शासन याच्यावर योग्य तो विचार करून निर्णय देईल, कारण हे केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे आणि गॅझेट नोटिफिकेशनप्रमाणे आपण टोलिंग करत आहोत आणि टोल फी अधिनियम 2008 प्रमाणे याचं टोलिंग सुरू आहे। 24 वर्ष 1725 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे पूर्ण त्याचं प्रोजेक्ट कॉस्ट, आणि त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला यांनी 91 कोटी पर इयर द्यायचे आहे आणि त्याच्यात दरवर्षी 5% इन्क्रीमेंट आहे। 91 कोटी पहिल्या वर्षी, पुढच्या वर्षी 91 कोटी प्लस 5% असेल, आणि त्यांनी 6 लेनिंगचा खर्च याच्यातून करायचा आहे रिलायन्सने, आणि 24 वर्षात त्यांनी टोल घ्यायचा। आत्तापर्यंत 200 कोटी 200च्या वरती कोटी झालेलं आहे। नाही, आता टोल वसुली जर बंद केली तर मग हा प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन करणं सरकारला शक्य होणार नाही। काय प्रोजेक्ट? कारण बीओटी तत्वावर आहे, याचं 6 लेनिंग करायचं आहे, त्याच्या बाजूने सर्व्हिस रोड आहेत, मेजर ब्रिजेस आहेत, फ्लायओव्हर्स आहेत, त्याच्यानंतर इतर उड्डाण पूल आहेत छोटे, तर याचा जो खर्च करायचा आहे तो खर्च बीओटी तत्वावर असल्यामुळे सरकार तर पैसे टाकत नाही, ते पैसे जे आहे ते रिलायन्स टाकतं आहे, त्यामुळे टोल बंद केल्यानंतर ते करणं शक्य होणार नाही।
असेल आणि आम्ही गेल्यावर जर चालू केला तर मग आमची मनसेची स्टाईल वेगळी असेल. मग तुम्ही जरी आधी पोलिसांना सांगितलं वांदळे असल्यापासून तुम्हाला विनंती केली की इथला टोल रद्द झालेला आणि या निवेदनानंतर हे आमचं निवेदन शेवटचं असेल. आम्ही जरी महिला आलो तरी आम्ही मनसेच्याच भाषेत तुम्हाला उत्तर देऊ शकतो, पण तुम्ही आम्ही यायच्या आधीच बंद ठेवलाय त्याच्यामुळे तुम्ही वाचलेला आहात. त्यामुळे तुम्हाला परत जो हात जोडून विनंती करते, आम्ही गेल्यावर जर टोल चालू केला तर आमच्यासारखे या सगळ्या ज्या आहेत त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका. त्याच्यामुळे तुम्ही याचा गांभीर्याने विचार करता आणि परत आम्ही आंदोलन करणार नाही असं नक्कीच काहीतरी नाही. मग सुरुवातच आम्ही गांधीगिरी दाखवली, पुढच्या वेळेस गांधीगिरी नाही, गांधीगिरी नव्हतं दाखवायला आणि 2 वर्षापूर्वी संपलेलं आहे. ते गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हा टोल नाका सुरू केलेला आहे. आता त्याच्यामुळे याच्यानंतर तुम्हाला माफी नाहीये. हे शेवटचं तुम्हाला शेवटची संधी देतो आणि आम्ही गेल्यावर टोल चालू करायचा नाही.